मागायला जागवा मागायला आलोय बरं का. नवरत्नात परडी आपण जी नवीन आणली आहे. आणि विशेष म्हणलं तर बरं का ताट दिसतंय ताईकडे तुम्हाला. जी परडी आहे ती आपल्याला डायरेक्ट आणता येत नाही म्हणून आपण ती ताट आणले. मला एवढी माहिती नाही बरं. ताई बोलायला लागली तर सांगा ताई कसं असतंय ती. ताट आणत नसते ती ग. हा परडी हलवायची नसती. आता म्हणजे घट बसल्यावर परडी हलवायची नसती. ताट आणि आपलं जे हे असतो बाण असतो तीच हेच असतं. ती नेहूनच मागते ती. मागावं म्हणलं 4-5 घर तेवढीच आपली 4-5 घर मागितली आम्हाला. समसम नको म्हणलं. सकाळी म्हणलं हिला चल इथे का चालली म्हणल्यावर म्हणलं जाऊ दोघी पण येऊ मागून शिना. इकीला दोघी असलं म्हणजे मग जरा फरकच असतो की आहे का ना. फरक पण राहतो. आणि चल म्हणल्या जाऊया म्हणलं मग चला म्हणलं. कसं आहे देवाचं काम आहे. वज झालंय म्हणचाल तुम्ही तिला चाला येणार काय नाही. एका हातात आहे पिशवी त्यामुळे ती गेली वाकून शिना. आणि पाऊस उघडलाय म्हटलं हिला आजचे दिवस. आणि ताईला सध्याची माझं ठरलंय बरं का. कारण इतक्या दिवस आता तुळजापूरला पण आम्ही संघ गेलेलो. सगळ्यात समान ही आहे म्हणलं चला पुन्हा आता ह्या टायमिंगला कशाला मागं सरायचं जाऊया म्हणलं ताई संघ म्हणून आली बघा. आता आलो ह्या घरी. आपलं काय असेल ते आपण जोगवा मागणार आहे मन घरी. आता झालं 1-5 घर केली म्हणजे आपलं झालं. जायचं श्यामबाबाची फेरी चालू आहे. एक माग एक पुढं आणि ती आमच्या पुढं. ती आमचा काही पिछा सोडत नाही. मग मी पण येणार म्हणून माझ्या माग लागली होती. चला म्हणलं ताई पण म्हणल्या घे. पण तिला काय माहित आहे एवढं चालावं लागतं या. ही पावसानं आज कुठं तर उघडीक दिली आहे. घराचं तर हाल तुम्हाला मी सांगितलंच आहे. ताईचं पण तसंच आहे माझं पण तसंच आहे. चालू आहे कसं तर दिवस ढकलत चालू आहे. असू दे त्यातनं पण काय तर विसर म्हणून आलोय बघा दोघी. काय तर वेगळं म्हणलं. विसर काय दोघीची बात नाही. तसा विसर नाही ताई. एवढं पावसानं आपलं जीवन नुसतं इतकं खडतर झाले ना. नको वाटायला लागलं. इतक्या संकटांना सामोर जावं लागलंय. ताईला मी अजून ती सांगितलं नाही प्रकार झालेला. इतकं म्हणजे खरं वाईट. तुम्हाला सांगते 1 वाजता ताईला म्हणजे माहीतच नाही दगड पडली व अक्षरशः. कुठं ती कोब्यात नाही बी ती मोकळंच आहे बघा. ह्याने म्हणलं ती काय लाकूड होतं ती झिजलं आणि त्याच्यातनं दगड पडायला लागली. ती आता पहिल्यांदा एकच पडला होता छोटा पण आता चांगली 3-4 दगड पडली. ती भ्या वाटायला लागली. पडली मग ती तुम्हाला मी म्हणलंच नाही म्हणलं बघत काळजी. त्यांचं पण टेन्शन डोक्यात सगळं. ती पाणी ते सगळं घरात चिखल सगळं. तेव्हा इतकं पाणी हवंय नळ वाहायला लागलाय. आज आम्ही नवीन ठिकाणी आलोय त्यामुळं सगळं वेगळं ठिकाण नाही जुनच आहे. आपण मी नाही ना ह्या पडत नाही आपण त्यामुळे आपलं ना वाटतंय नाही एवढं म्हणजे असं एवढं एरियात नाही बरं का कधीच. अशा बघा वस्त्याने आपलं तेवढंच मानाची मागायची घर जायचं. आता झालाय टायमिंग पण झालंय आज. हा बरंच टायमिंग गेलं बरं का आम्हाला. पण आज कसं टायमिंग गेलं कसं नाही पण काय कळलं नाही. आया बायात 4 जरा फिरल्यावर असं बरं वाटायला लागलं मनाला. पण मनाला बरं वाटतं. डोक्यातलं काय असतेला ती वाईट निघून जाते. देवाचं यार असावं माणसाला. लय नाही पण थोडं गावठी ना असावं. जिथं देवाची गोडी आहे तिथं सगळ्याचीच गोडी असते. चल की वाटायला चल काय झालं. 2 मिनिटं दमली कधीच चालली ना एवढी. आज पहिल्यांदा चालली आहे त्यामुळे जरा दम भरली आणि वाटायला लागलं. थांबा म्हणलं. ताईनं तर काय विश्रांती घेतली बघा बसली आहे. आणि ही बारकी ताई पण बसली आहे. मी पण घेते बसून. खरंच बरं का खरं वेगळंच वाटतंय. मोकळं वातावरण मस्तपैकी असं वारं सुटलं या. घर एक घर होतं. तुळजापूरला गेलेलो त्याच्यावर घर सोडलं नव्हतं. आज आलूया बरं का. कशा बघा गे ही बागा ती आहे त्या माग अक्षरशः ती आहे बोरीची बाग. तुम्हाला दिसते का नाही. ती पाजर लागले तर ज्या त्या शेतकऱ्यांचं ऐकतो या. पाणी सोडून तर दिलंय वड्याला तर पाठवलंय असल्याशिवाय तर शब्दात म्हणजे बायकांच्या तोंडात तीच आहे. एवढी रानाची कामं निघाली ती या. कोण डाळिंबाला आलेलं जास्त तगारा ज्या पावसामुळे आलेला ती काढायला चाललाय. बायका बघल त्या शेतातच आहे त्या. आणि महत्वाचं जे आमची जवळची येते तिकडं आम्ही गेलतो बरं का.
म्हणजे आम्ही तिथनंच आलोया. अक्षरशः पावसाच्या अगोदर टाकलेली कणस अशी उगवून आली ती. ताईला तर माहितच आहे, ते प्रसंग बघितलं की एवढं वाईट वाटलं. ती स्वतः सांगत होत्या 1 कॅरेट चांगलं निघलं तर 1 कॅरेट बाद निघतं. हा असं काहीतरी झालं म्हणून त्याने सांगताना मी ऐकत होती. अक्षरशः घट कसा उगवून येतो ना तसं उगवून आलं या. एवढं बेकार अवस्था झाली ह्या शेतकऱ्यांची. ह्या वर्षी तर पीक असं हाती लागल सहसा वाटत नाही. ज्याची उभी आहे ती त्यांना कुठं तर हाती तर लागल. ज्याच्या किरळीत आले त्या मका त्या अशा पडल्या त्या त्याने कटर करायला चालू केलंय. चालू मोरगास बघून आलो आहे ना तर एवढं खरंच बरं का. एवढ्या पावसाने एवढं नुकसान झालं या. एवढ्या 2 आणि 3 दिवसात एवढा पाऊस आहे. पाऊस लय झाला. हा मला तर वाटतं ही घटत सापडला काय पाऊस कोणाचा. हा ती घट असते तर ज्यावेळेस माळत पाऊस गावतो तेवढा त्यावेळेस असं होतं. काय कसा दम काढते का नाही. चालतंय बरं का, एनर्जी आहे तिच्यात. थकलं नाही काय नाही. हो का पळतंय आमच्या पुढंच. चला हळूहळू मार्ग काढलाय, चाललोय घराकड. भिजलेल्या मका अशा वाळायला आणि हे कणस. तर झालं बघा, आम्ही आलोय घरी आलोय. पण ह्या रोडनं आम्ही आतमध्ये घरी जाणार आहे. ताईला गेलाय दादू आणायला. वस्तीवरून जाऊन वळकीनं वळक वाढली असं लांबपर्यंत जात गेलो. आणि कसं आहे माहिती आहे का, माणूस की लय महत्वाचे. इतक्या ठिकाणी गेलो जिथं गेलो नव्हतो त्या ठिकाणी. ज्यावेळेस मामा त्या ज्यांना ओळखत होती त्यांचं येणं जाणं होतं त्या घरी पण आम्ही जाऊन आलो. इतकं भारी वाटलं. ज्यावेळेस त्यांनी जुन्या आठवणी काढल्या, जेव्हा त्याचं मामाचं जी सांगत होत्या, इतकं भारी वाटत होतं ना. खरंच कसा वेळ निघून गेला ती सुद्धा कळलं नाही. खरंच माणसं पण एवढी आपुलकीची. त्यांच्यावर जरा काहीतरी संकट आलती त्यांनी जी व्यक्त केली. खरंच वाईट वाटलं बरं का. पण आम्ही तिथं म्हणलंय तुळजाभवानीला आम्ही जोगवा मागाय गेलतो. खरंच म्हणलं तुमच्या जी मागचं आहे त्या तुळजाभवानी तुमच्या मागचं सारतेली. आम्ही असं दिलासा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवून आलो. कारण त्यांना एवढं वाईट वाटत होतं की म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आमच्याच घरावर एवढी वाईट वेळ का येते या. तर आम्ही म्हणलं, कारण आमच्याहून त्यांना सांगितलं, आम्ही पण लय मुश्किलीतनं किंवा लय हालाकीतनं दिवस काढले. तर आमच्या पण वाईट वेळ आली. ज्या वेळेस मित्रांनो खोटं सांगत नाही, ज्यावेळेस आत्यान मामा होती आणि ज्यावेळेस ती आजारी होती त्यावेळेस एवढा कठीण प्रसंग होता आमच्याबरोबर. एवढं वाईट घडत होतं सांगून उपयोग नाही माहिती का. त्यातनं पण आम्ही दिवस काढलं. आज कुठंतरी खरंच त्यांच्या विना आमची जी जिंदगी आहे ती अधुरीच आहे. वाईट वाटतं. बऱ्याच ठिकाणी असं गेलं ना, आम्हाला आमच्या नावावर नाही ती तर आमच्या मामाच्या नात्याच्या नावावरनं ओळखते ती. ज्यावेळेस आम्ही आज गेलतो त्यावेळेस म्हणली, कुणी आमचं नाव घेतलं नाही किंवा कोणी आमच्या नवऱ्याचं नाव घेतलं नाही. पारोची आणि गजूची सून आहे ते म्हणून अशी ओळखली. मला बरेचशा लोकांनी ओळखलं नाही कारण मी नवीन आहे. मी नवीन असल्यामुळं ओळखलं नव्हतं. पण कसं आहे माहीत आहे का, ज्यावेळेस ताईला बऱ्याचशा लोकांनी ओळखलं होतं. कारण ज्या मोठे त्यांना त्यामुळं येणं जाणं होतं. मी कुठं बऱ्याचशा ठिकाणी जात नव्हती. पण आज पहिल्यांदा ताई बरोबर गेल्यामुळं ओळखलं नव्हतं. आज ओळखी झाल्या, बोलणं झालं, बरं वाटलं. काहीतरी वेगळं घरचं ती असतंय सगळ्यांचं. सगळ्यांच्या मागं काहीतरी कुटाणा असतो, अडचणी असते त्यातनं पण आपण कसं तर ठामपणे निश्वासानं उभा राहावं लागतं. कुठं तर सामना करावा लागतो. मी बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला कणस ती मका वाळू घातलेली, किती नुकसान झाले लोकांचं ह्या पावसानं. ज्यावेळेस मी घराबाहेर पडली त्यावेळेस मला कळायला लागले. मला नुसतं माहीत होतं ज्या पाण्यात मका आहे त्या, पण ती आज प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं. उगून आलेल्या मका ती खरंच मका पूर्णपणे बाद झालेली, कुठं सडलेली, वाळू घातलेल्या त्या मका आहे त्या. बघा एवढं वाईट वाटलं. शेतकऱ्याचं जीवन खरंच कष्ट केलेलं असतं त्याच्या मागचं. त्यांच्या जी ती सांगत होती इतकं वाईट वाटतंय ना. खरंच कुणावर वाईट वेळ येऊन पण ह्या पावसानं सगळ्यांच्या पाक अशा पाण्यात आहे त्या. उगवून आले ती कणस, बुरशी लागली झालं या.
लय अवस्था बेकार झाली आहे. आता त्या मकांचं काय करायचं मार्केटमध्ये, तर त्याला दर पण नाही, घेत पण नाही ती सहसा. इतकं वाईट अवस्था झाली आहे. त्या मका कशा काय करायच्या आणि काय नाही, तुमचा प्रश्न पडलाय की डोकं चाललं नाही.